OTP माझा, उघडा डोळे, बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. विधिमंडळाचं 3 दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून. नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची निवड होणार. कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष. राष्ट्रवादीचं खात्याबाबत पक्षांतर्गत मंथन झाल्यावर मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी महायुतीची आज बैठक. एकनाथ शिंदे कोणत्या खात्याची करणार मागणी याकडेही असणार अजितदादांचं लक्ष. उपमुख्यमंत्री अजित पवारांना बेनामीच्या आरोपातून मोठा दिलासा. आयकर विभागानं जप्त केलेली 1000 कोटींपेक्षा जास्त संपत्ती बेनामीच्या जोखडातून मुक्त. दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाचा निर्णय. देशभरात 17 राज्यातल्या 1,59,000 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित. सुप्रीम कोर्ट कारण तपासणार. विलंबाचं कारण समाधानकारक नसेल तर तातडीने निवडणुका घेण्याचे आदेश. राज ठाकरेंसोबत विचार जुळत असल्यानं त्यांना सोबत ठेवण्यात रस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. पालिकेला शक्य असेल तिथे मनसेला सोबत घेणार, फडणवीसांची माहिती. मालेगावातील संशयास्पद आर्थिक व्यवहाराप्रकरणी अहमदाबाद मुंबईत ईडीचे छापे. तब्बल 13 कोटींची रोकडही जप्त. नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेतून व्यवहार. भाजप नेत्यांनी केला होता वोट जिहादचा आरोप. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन. वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार. सोलापूर डीसीसीच्या कोट्यवधींच्या बेकायदा कर्ज वाटपाची तत्कालीन संचालक मंडळाकडूनच वसुलीचे आदेश जारी. विजयसिंग मोहिते पाटील, दिलीप सोपल, राजन पाटील, दीपक साळुंके यांच्यासह 35 नेते गोत्यात. गोंदियात महिन्याभरापूर्वीच खरेदी केलेल्या मोबाईलनं शिक्षकाचा घेतला जीव. खिशात ठेवलेल्या मोबाईलचा ब्लास्ट झाल्यानं शिक्षकाचा मृत्यू. जेजुरीच्या खंडेरायाची आज चंपाषष्ठी. हजारो भाविक घेणार दर्शन. 1200 किलो वांग्याचं भरीत करणार असल्याची देवस्थानाची माहिती.